कोकणात मंडळी नमन म्हटलं की जीव की प्राण. एखादा कार्यक्रम असला की रात्री हमखास नमन असतंच. आज मंडळी महाशिवरात्रीनिमित्त निवडी वनगीवाडीमध्ये आंबेडखुर्द बोलेवाडीमधील नमन ठेवलेलं आहे. गावातील सर्व मंडळी नमन बघायला आलेली आहे. थोड्याच वेळात नमनाला सुरुवात पण होईल. तुम्हाला कोकणातील लोककला म्हणजे बहुरंगी नमन आवडते की नाही नक्की कमेंट करून सांगा. पहाटेचा मंद वारा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्या सूर्याची सोनेरी किरण पाहून ही मंगल पहाट किती आल्हाददायक वाटत आहे. हो ना चंद्रा, निसर्गाची झाडे वेली, डोंगरातून वाहणारी गोड झरा आणि त्यातच बासुरीचे सूर ऐकून मन किती मोहित होत आहे बघ. राजे, आपण पोरी पोरी मिळून मथुरे बाजारी चाललो खरं, पण आपल्या जोडीला पण छाणी जाणती नको का? हो ना ग चंद्रा. मग त्या शेजारच्या मावशीला हाक मारतेस का ग मीरा? अगं मावशी ग मावशी. अगं आले ना आले. लगेच आले. मला म्हातारी लाग, मला म्हातारी लाग, मिळाला चिन्नी चोर नवरा. मला म्हातारी लाग, मिळाला चिन्नी चोर नवरा. जाऊ देईन बाजारेला तुझाला रयन आवरा. जाऊ देईन बाजारेला तुझाला रयन आवरा. मला म्हातारी लाग, मिळाला चिन्नी चोर नवरा. मला म्हातारी लाग, मिळाला चिन्नी चोर नवरा. जाऊ देईन बाजारेला तुझाला रयन
अगं माझ्या ह्या चिकण्या चिकण्या पोरींना कोण डोला मारेल, कोण खडा मारेल, तर चांगली जायची मावशी पाहिजे ना तुमच्यासाठी. मग चला मग बाजारात झाला. पण घेतलं काय नेसलं काय हे नको सांगायला का? ते मावशी सांगितलीच पाहिजे का? अगं मग आपल्या मालाची विक्री कशी करायची? बरं बरं सांगतो. हा ये ग मी राहायचं सांग बघू. लाडक्या नवऱ्याच्या नादात राहिली नाही मला सूझबूझ, लाडक्या नवऱ्याच्या नादात राहिली नाही मला सूझबूझ, म्हणून आणलंय बघ दूध. खूप छान. अरे तार म्हणजे तारी शिवली तू काय घेतलं? साडी माझी काटाची, साडी काटाची आहे. अरे तारा लाजू नको. बोल काय घेतलं तू? का घेतलं? अरे चमचमता हिरा तू काय अगं घेतलं? मावशी लहान आहे का ती, लाजते. लाजू दे लाजू दे. अगं चमचमता हे हिरा तू काय घेतलं? मावशी मी सांगू हा सांगू ना. हा, सांग ना. नेसले मी पैठणी म्हणून दिसते मी झाड. अरे वा नेसले मी पैठणी म्हणून दिसते मी झाड. खूप छान. काहीच नव्हतं विक्रीला म्हणून माठात आणलं बघतात. अरे वा 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 वा. अगं राधे तू काय घेतलं विक्रीला? मावशे ऐक हा, नऊवारी साडीचा रंग जांभळा म्हणून उठून दिसतं माझं रूप. अरे वा. नऊवारी साडीचा रंग जांभळा म्हणून उठून दिसतं माझं रूप. काहीच नव्हतं विक्रीला म्हणून माठात आणलंय बघ दूध. मावशी तू आम्हाला सगळ्यांना विचारलं काय घेतलं, तू सांगायला नको. अगं मी कशाला काय घेऊ? तुम्ही बोलवलात म्हणून मी आले. मी कशाला घेऊ माल? मीच आहे माल. काय बोलते? तरी पण सांगितलं पाहिजे मावशी. अगं मी कशाला काय घेऊ? तुम्ही बोलवलात म्हणून आले ना मी. मग तू विक्रीला काय नाही मी घेतलं? काय नाही, तुम्ही बोलवलं घाई गडबडीने मी आले. आता तुमच्याबरोबर मथुराच्या बाजारात जायचं. बरं बरं जाऊ द्या. अगं राधे बोल ना मी चंद्रा. हा मथुरेचं घाट चढताना खूप दम लागेल बघ. एक गाणं म्हण ना छानचं. हो म्हणते ना. सखी मोर पंखीने सून शालू मिरवते, दयाचे माठ दुधाचे माठही माठ पहाटे भरते. शृंगार सखी मोर पंखीने सून शालू मिरवते, दयाचे माठ दुधाचे माठही माठ पहाटे भरते. या पंचरंगाचा शृंगार मिरवत आडवाटने आल्या आल्या या गवळणी गोकुळच्या
जाऊन पावा मंजुळवाणी मन चोरून या पंढरनाथा शृंगार मिरवदाड वाटणे आल्या आल्या लागली गोकुळच्या मथुरेच्या बाजारात उचला यमुनेचा घाट आम्ही चढू चला मथुरेच्या बाजारात उचला यमुनेचा घाट आम्ही चढू चला मथुरेच्या बाजारात उचला यमुनेचा घाट आम्ही चढू चला बाळ हा हा मायेचा खेळ आला यशोदेचा बाळ हा हा मायेचा खेळ इथं गोकुळीचा राजा मी कंसाचा काळ यशोदेचा बाळ हा मायेचा खेळ आला यशोदेचा बाळ हा मायेचा खेळ इथं गोकुळीचा राजा मी कंसाचा काळ गोकुळात रांगेल माझा बाळ गोपाळ इथले मथुरेचे घडे भरतील संपेल काळ आला यशोदेचा बाळ हा मायेचा खेळ आला यशोदेचा बाळ हा मायेचा खेळ इथं गोकुळीचा राजा मी कंसाचा काळ कधी गोप गोपिकात कधी बाळ गोपाळात कधी यमुना तीरी कधी कुंजवनात आला यशोदेचा बाळ हा मायेचा खेळ आला यशोदेचा बाळ हा मायेचा खेळ इथं गोकुळीचा राजा मी कंसाचा काळ एकंदरीत अवतार 8 मी श्रीकृष्ण. अरे हो, गोकुळच्या गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध केला पाहिजे. ही कामगिरी मी पेंदसुदामावर सोपवतो. अरे पेंदसुदामा, अरे पेंदसुदामा, आलो देवा. अरे पेंदसुदामा, गोकुळच्या गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालल्या आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध केला पाहिजे. ही कामगिरी मी तुमच्यावर सोपवतो. येतो मी.
अरे ये संजय, अरे ये लवकर. तरी मला वाटलंच. हे काय एवढा गडबडीत सगळं उरकायचं. अरे बायको पर्सनच गेले. ते पर्सन आंघोळ करता तिथे गेली, तिथलं घेऊन आलो मी. मला वाटलं आता काय तर समजून जा. आता माझी बिना पाण्याची कोणती बाहेर येणार नाही. काय म्हणतोस का? ती आपली आंघोळ करते. हात भरत दसरा होता पाठवून लगेच आलो, धावत आलो. मग आता ती बाहेर कशी आहे? काम करून ती थोडी तो बिना पाण्याची उडून टाकी. बोल रे. अरे आपल्याला देवानी आपल्यावर कामगिरी एक दिली कुठली? अरे बाबा, गोकुळचा गवलनी दही दुधाचे माठ घेऊन मथुरेच्या बाजारी चालले. जाऊ दे ना. अरे जाऊ दे कसे, जाऊ दे. त्याला काय होत? मला सांगितली नाही. अरे बाबा, आपण ती मिळून करायची. माझ्या नाही हो जपण्यातली ती. माझ्या बरोबर जपण्यातली नाही. मग आता काय करायचं? देवांचा हुकूम तोडायचा. तुला सांगितले मग देव मला नाही सांगितली नाही ना. अरे तसं नाही, पण देवांचा हुकूम आपण पाळला पाहिजे ना. तो बरोबर आहे. कोण नाही पाळणार आपण नाही तर मग देवांना रागाला ते असं पण देवाचा पाळायला लागतो. हा, मग मी काय म्हणतो, तो आपला बघ नेहमीचा आपण गोट्या खेळत असतो, आपण विटी दांडू खेळत असतो, तेव्हा तर असतो बघ वाकड्या वाकड्या वाकड्या. तो अरे काय का बोलतो तू समजत नाही. त्याला बोलूया, टाइमपास तरी होईल. तुमच्या गावात काय आल्यानंतर तो त्रास देत. मी त्याला बोलायचं काम करीन. हा हा, बोल 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 बघा. हा बोल. ए बागड्या, इथं पण नाही, इकडे या बाजूला पण नाही. ए बागड्या, आहे म्हटले अरे ये लवकर ये. अरे ये लवकर ये, काम आहे. मला का दादा हाक मारीला, गुर होती राणाला हो. मला का दादा हाक मारीला, गुर होती राणाला हो. मला का दादा हाक मारीला, गुर होती राणाला हो. मला का दादा हाक मारीला, गुर होती राणाला हो. भेटीला हो. गुर होती राणाला धावते, आलं तुमच्या भेटीला हो. काली कपिला गायच गेली वनगेवाडीला हो. गेली वनगेवाडीला भेटाया वनग्यांच्या पाड्याला हो. गेली वनगेवाडीला भेटाया वनग्यांच्या पाड्याला हो. तुझ्या 3 गायी चुकल्या. आमचे बुवा गेले होते आमच्याकडे. वनगेवालीचा बुवा गेला होता आमच्याकडे. याला काय याला कायच समजत नाही. वनगेवालीचा बुवा तुम्हाला समजत नाही म्हणजे काय समजत काय समजलं म्हणून आता तुम्ही तेव्हा तुम्ही आता भक्ती करतो. ते बुवा गेलो
मला सांगितलं नाही आमच्याकडे कार्यक्रम आहे आपली जयंती आहे महाशिवरात्री जयंती नको शिवरात्री माझं काय ते ऐकलं पण झाला तर तुला गुराकडे जातो तर तुला काय माहितीच नाही तेव्हा माझ्या काय सांगितलं नाही तुम्ही कान्याकडे मला यायला काय आमच्याकडे म्हटलं येऊ काय तुमच्याकडे काय आहे म्हटलं येऊ तेव्हा माझ्या काय नित्या सोडून आणल्या काय बोल चुकलं तुझ्या गायाने ऐकली गाय चुकली ना बैल चुकला गायाने ऐकली गाय नाही ऐकली ना सकाळी उठल्या एक मनगेवाली गंजेवाली अशा गाया माझ्या सकाळी उठल्या त्याच मला तुटल्या कोणाकडे गेल्या अरे बाबांनो मनगेवालीत माझे बुवा वंचित आहे जय बुवा ते त्याला सांगितलं आलं मला वाटलं माझ्या गाया इकडे गेले वाटते मी गेलो तर बोल विचारला बोल माझ्या गाय आल्या का हो ते म्हणाले आली होती कुठे तू काय काय माझ्या मागे होतं मग त्याला विचारलं मी इकडे खाली लवडले मग तू कुठे गेल्या तिथलं मग घंटेवाली गेली घंटेवाली भावाचे आमच्या तुमच्या होती काय भावाचे आमच्या दुकानवाले माहिती आहे दुकानवाले भावाजी नाही म्हटलं गेलो तर मला त्यांचं पाणी मिळली काय भावाजी पाणी मिळते या भावाजी पाणी मिळेल होतं माझी गाय आली ते सांगा तर मला आली होती तुमची तू पचली ना आली होती आम्ही इकडे दवली खाली ती सिंगल कोणाला खाली पिकडला नाही मग तिथून काय आले एकत्र तिलिंगार कोणा पाली येतात तेव्हा त्या आता आल्यात ना सगळ्या सगळ्या तिन्ही गाया आल्या तिथली गाली माझी काय धनगलवाल्यावर तेव्हाच मला काय झालं तिथे मला नाव धनगावाली गेली त्या तिन्ही गाया आता मी काय म्हणतो ते ऐक अरे भाऊ ना आता मला कशाला बोलवलं होतं आता तेच सांगतो तुला आपल्याकडे कृष्णदेवाने आपल्यावर कामगिरी सांगितले त्याला खायला देवी ना काय देऊया काय देऊया दूध देवे ना खायला मला उपाधी नाजी खाऊन पिऊन आलोय मला खाऊन पिऊन काम केलं तर आम्हाला भेटेल तुझ्या मुले नको तुम्हाला आवडतं तर तुम्ही घ्या आता मी काय म्हणतो काम काय ते सांगा गोकुलच्या गवलनी जयजुदाचे माठ घेऊन मथुरेच्या बाजारी चालले आहेत आम्हाला काय करायचं अरे बाबा कसं कसं आपल्याला ही कामगिरी आपल्या देवाने सांगितली देवाने सांगितलं मग त्याला काय करायचं त्यांचा रस्ता अडवायचा आपल्याला त्यांना मथुरेला जाऊ नाही द्यायचंय हा आपण ठिकाणी करूया जमन ना जाऊया मी ठुमका वाले नारे अशी ठुमकत चालली पदर उडवत चालली सख्या मैत्रिणी संगे मधुर बाजारा चालली ठुमका वाले नार अशी ठुमकत चालली अंगात कंजळी मायना गळ्यात गळसरी रायना अंगात कंजळी मायना गळ्यात गळसरी रायना अशी धुडकत चाले अशी राधा कृष्णावर भाळली ठुमका वाली नार अशी ठुमकत चालली
अरे बाबा तुला मागाशी काय सांगितलं आता मला 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 कुठं आहेत ना पण आता दाखवायला नको मला तुझ्या पाठीमागे जायचं बघ आताच आल्यात त्या मागे गेला माझ्या काय धोलं आता मी विचारलं ना हाय हाय हे दही आहे दही आहे दही आहे काय नुसतं दही विचारू काय दूध पण आहे हे दूध पण आहे दूध पण आहे घी घ्या घी बाई आता हा काय रे हा? मी काय म्हणतो दही दूध घेऊन ये घेऊन ये ऐकत नाही काय नाही त्या गाय वाढीचा लागलेला तेव्हा तेव्हा दही दूध घेऊन ये तुम्ही मुलगा मुला काही तिथे खाऊन गेला म्हणून तुम्ही दही दूध घेऊन ये दही दूध घेऊन ये नको तगडा नको अरे पाय नको धरू झाला झाला ताट झाला ताट झाला अरे गोला अरे नाही मग त्याला गोला दिली तुम्ही आता नावत गेले आहो मला पटवाल आणि मानून टाका सांगू याच्या मुले तुम्ही मला बोलवू नका याला याच्या मुले मला तुम्ही याला सोलटवली अरे बाबा याच्यात काय होण्यातलं नाही विचारून बघले तुम्ही आता विचारायचं काम तुम्ही करा मला नको नाही नको बघ जरा सटिंग लाव जरा तू तुम्ही सगळं जाणारे गोलन उभ्या राहा हा बघ आता सभी तरी बोलाय बघ हे हवाय काय लाईन लावलं बाकड्या बाकड्या मी कुठं तरी गेलो तर होतील ह्याला म्हणून काय बे? माणूस बघून बोलतो आणि हे चावलं मोकले म्हणी राहते पण तुझ्या रेंज मध्ये आहे रे आमच्या रेंज मध्ये नाही आहे ती मला काढतो बघ बघ चिंब काय बोलते बघ बघ काहीतरी बोल काहीतरी बोल मावते बोल तू कुठे झालेत कुठे तुला काय करायचंय तू आहेस कोण तरी अरे मला कलायचं मी नंतर सांगेन पण तू जाते कुठं सांग ना मी जाते ती नंतर सांगेन तू कोण आहेस ते पहिले सांग मला आता हे पण उलमत आता तरी काय मावते दानी दोन्ही ना म्हणून जागेत चालतात कधी हा निवडीचा घात तुला माहिती आहे का नाही माहित म्हणती गेला नाही रे काय हा काय बोलतो ते मला समजत नाही वाकड्याने पकड्या ए राजा बघ काय मलाही वाकड्या म्हणते आता थांब आता तू बाजूला हो तुझ्या संपलेला आहे तुझ्या संपलेला आहे अरे तुम्ही हात कोण आता माझ्याकडे आलंय आता माझ्याकडे अरे तुला तुझ्या म्हणाल बघ हे बघ हे बघ तू विचारतोस का आम्ही ना जरा थोडा वेळ था गोकुळ जास्त टाइमपास करू नको तू टाइमच काय होतो तुम्ही आल्याकडून जायचं कुठे आम्ही येणार गोकुळातून आणि जाणार मथुरेला हा मथुराचा रस्ता बंद आहे आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ ते बुवा दुसऱ्या मार्गाने म्हणते सांगा रोड पाहतोय कुठल्या कामाला त्यातून जाणार आहे तिने काय तुम्हाला सांगितलं बनबनीत आहे बनबनीत आहे तर जाऊ दे ना पाय भरले तिथं मला केलं का नेमकी तिथं? तू कुठल्याही मार्गाने जा घेतला मी परपट कशाला झाला हा जाता तुम्ही जाता तुम्ही आम्ही जातो आम्ही झालं केला तुम्ही बनबनी आम्हाला तिथे केला म्हणे बनबनी आजकाल काम पण चालू आहे ना आजकाल काल पण तू कुठल्याही मार्गाने जा आमचे देव तिथं आपले उभे आहे. अरे पण तुम्हाला म्हणतात तरी कोण आम्ही कृष्णा देवाच्या सुदाम मग तुमचा काहीतरी कायदा हा असेल आता कशी बोललीस तू अरे कांदा मध्ये तुझ्या डोकीच्या वर चालते रे कांदा नाही कायदा कांदा नाही कायदा कायदा अशी इकडं काय ना मग काय? आज घेऊनच असतो मग?
पोरी तू जवळी येना, तुझ्या माठातले दही दूध देना. अग पोरी तू जवळी येना, तुझ्या माठातले दही दूध देना. तुझ्या राजाला जाऊन सांग रस्ता प्रतिबंध हाय, तुझ्या कृष्णाला जाऊन सांग रस्ता प्रतिबंध हाय. तुझ्या कौताला तुझ्या देवाला जाऊन सांग रस्ता बापाचा, तुझ्या देवाला जाऊन सांग रस्ता बापाचा. हाय हुकूम कृष्ण देवांचा, गोकुळचा नंद मुरारी. हाय हुकूम कृष्ण देवांचा, गोकुळचा नंद मुरारी. इथं कायदा चाले आमचा, तुम्ही जा जा माघारी. इथं कायदा चाले आमचा, तुम्ही जा माघारी. नाद करायचा नाही आमचा, वशिला चालायचा नाही. नाद करायचा नाही आमचा, वशिला चालायचा नाही. दही दुधाचा आमचा धंदा, निघाला भिकाराया. कौतराच्या हुकूम बंदा, निघाला कराया. करू नका बळजोरी आमची नम्या, करू नका बळजोरी आमची नम्या. तुझ्या देवाला जाऊन सांग रस्ता बंद, तुझ्या देवाला जाऊन सांग रस्ता बापाचा. म्हातारीला सरळ तर पुढे बोल. हा कायदा पटला का विचार, नाही तर पुन्हा डबल कांदा लावतो. तुझ्या भाषेत कायदा नाही कांदा. तिला बोलू पुढे. मुलं बघू मावशे तुला काय चालवत नाही झालं काय, कोण वाद भागला का? बोल काय बोलतात वाकड्याने पाकड्या. वाद आहे का ये मावशे? वाद गेला इकडून एका साईडने. विचारतो थांबा. असा इथून असा गेला. तुला विचार मावशे तू भेंडा लिहिली का? भेंडाल लिहिले का? तुला भेंडाल लिहिले दिसते? खाऊन येऊ नये म्हणून खात्या पित्या घरात घेतली आहे मी. दही दूध तुला एखादं शिल्लक नाव गाणं घ्यायचं हे की नाही? मग तुम्ही पुढे जावा. आता आले रेंज कुठे रेंज म्हणजे नको आता कसा पुढे तो धावतो साहेब. मगाशी कुठे फटका तो दाखवता फटका. मगाशी म्हणतो तू बघ ना आता का पुढे तुझा बोल. आमचा कायदा पटला 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 ना मावते. तू खातेच नाही. तू काय खातोस? मी खातो दही ना भात नाही नाही खात. मग काय खातोस? भाकरी खातो आणि मग चुकात पिकात काय खातो. तू काय खाते? मी दही तूप दही दूध. माकडा सुका खाते काय? हे असलं काय आम्ही खात नाही. अहो आकड्याने पाकड्या खात असेल. ऐकणार नाही. तुला कायदा पटला ना? पटलाय. आमच्या
आमच्या कायदा आणि देवाच्या म्हणून तुम्हाला बतावं लागेल. आम्ही दमले म्हणून बसतोय. कशावर बता आम्हाला काय करायचं आहे? देवाला बसून ये, बसून ये. समजलं पाहिजे बसून ये. बसवतो माता घालतो कणाला हो दे बता थाट माठ करुणी चालल्या मथुरेच्या बाजारात थाट माट करुणी चालल्या मथुरेच्या बाजारात फाट माट करुणी चालल्या मथुरेच्या बाजारात फाट माट करुणी चालल्या मथुरेच्या बाजारात. गवळणीनं थांबा. मी श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. तर राधे कसे असतात? पायी पद्मा, बेंबी हिरा, मस्तकी सुरा आणि सोन्याच्या विठ्ठल 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 करीत असतात. हे राधे म्हणणं खरं आहे तुझे, पण ज्या ज्या वेळी धर्माचा रास होतो त्या त्या वेळी मी जन्म घेतो. हो मग आपला जन्म पुन्हा सांगा. खरं ऐक राधे. सांगतो मी तुझला ओ सांगतो मी तुझला माझी जन्मकथा सांगतो मी तुझला माझी जन्मकथा तूच राधा तूच सीता मीच सर्वथा. तर ऐकला राजा माझे जन्म ना. 8व्या अवतारी दिलेले वचन पूर्ण कर. चरण घ्या आणि माघारी. एक राधा एक कान्हा दोघांचे पुनर्मिलन मंतरले ते दिन गोकुळी वना मंतरले ते दिन गोकुळी वना एक प्रेम भावना एक प्रेम वेदना एक प्रेम भावना एक प्रेम वेदना. एक राधा एक कान्हा दोघांचे पुनर्मिलन मंतरले ते दिन गोकुळी वना मंतरले ते दिन गोकुळी वना. एक प्रेम भावना एक प्रेम वेदना एक प्रेम भावना एक प्रेम वेदना. प्रेम भावना एक प्रेम वेदना.
कापत असते. माझ्या आवाजाने पशु पक्षी हैराणाने पळत असतात. माझी बहीण देवकी आणि वासुदेव यांचं लग्न किती थाटामाटात लावलं, परंतु त्याच वेळी आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीत असं सांगण्यात आलं की कंसराजा सावजा सावजा, वासुदेव देवकीच्या पोटी होणारा 8वा बार तुझा हाडवैरी असेल. त्याच वेळेस निश्चय केला. वासुदेव आणि देवकीला बंदीखान्यात डांबून ठेवले. वासुदेव देवकीच्या पोटी होणारी 6 बाळ शिवाय आपटून मारली. 7वा बळीराम द्वारकेला निघून गेला आणि 8वा तो कान्हा आताच जातो त्याच्या कुंजवनात आणि त्याच्या गाई म्हशींचा चोरसुपाटा लावतो. कृष्णा काही गुराचा चढत आहे. पाहतो कुठे लपून बसणार. आता तुला माझ्याशिवाय सोडणार नाही. कृष्णा कृष्णा, अरे ये भाच्या, असं अभिनंद आहे. सावध मामा, देवकीच्या पोटी 8वा जन्म घेणारा मीच तो कृष्णा. अरे कृष्णा ये भाच्या ये, असं मला अभिनंद आहे. माझ्या साथी भावंडाला मारला तेव्हा तुझ्या हृदयाला पाझर नाही फुटले. त्यावेळेस तूही जरी मला भेटला असता तरी तू आणि तसा